नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत खव्याचे गुलाबजाम ही रेसिपी. तर त्याच्यासाठी आपण अर्धा किलो प्रमाणे खवा घेतलेला आहे आणि जर वाट्यात काढलं तर ह्या 4 वाट्या आपण खवा घेतलेला आहे. तो अगदी आपण व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे. तर हे मेजरमेंट प्रमाणे केलं की त्याचा आपल्याला जो मैदा घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला खवा हा मोजून घ्यावा लागतो अगोदर. तर हा खवा जेव्हा आपण आणतो तर आता काही वेळेला खवा थोडासा पातळसर असतो किंवा काही वेळेला घट्ट असतो, तर त्याच्यावरती खव्याचं प्रमाण अवलंबून राहतं. हा आधी सगळा हाताने आता व्यवस्थित सगळा मोकळा करून घेतला आणि मग 4 वाट्या तो घेतला. आता हा घेताना आधी सगळा व्यवस्थित परातीत घेऊन मळून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण हळूहळू मैदा घालूया. आपण हा परातीमध्ये घेऊन सगळा व्यवस्थित मळून घेऊया, थोडा थोडा करून, कारण काही वेळेला एकदम एवढा मळला जात नाही. तर त्यामुळे आधी थोडा तो अगदी स्मूथ आपल्याला करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मैदा घालणार आहोत. तर बरेच जण बारीक रवा वगैरे पण घालतात, पण आज आपण इथं मैदा घालतो. म्हणजे असं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना, तसं इथे ह्याचा जोर लावून हे मळून घ्यायचं व्यवस्थित. जास्त प्रमाणात असेल तर मिक्सरला सुद्धा आपण म्हणजे थोडंसं ऑन ऑफ करत असं थोडंसं आपण मळून घेऊ शकतो, पण जेव्हा जास्त प्रमाण तुमचं असेल तर. पण जर आपला अर्धा किलो वगैरे असेल तर आपण हाताने असा छान मळला जातो तो. म्हणजे त्या खव्यातल्या ज्या काही थोड्या थोड्या गाठी असतात ना, तर त्यासुद्धा याच पद्धतीनं आपण जर केलं ना, मळून घेतलं तर त्या छान एकसारख्या अगदी मळलं जातं. अगदी सॉफ्ट लोण्यासारखा हा नंतर गोळा होतो आणि अगदी त्याला असं तुपट अगदी आपलं त्याला तूप येतं बाहेर त्याच्यातून, इतकं आपण छान त्याला मळून घेतोय. हा अर्धा किलो होता आणि जवळजवळ 15 मिनिटं आपण हे सगळं मळून घेतलं आहे. आणि इथं आपल्याला सगळं असं ह्या डिशला सगळं तेल पण सुटलेलं आहे आणि असा हलका अगदी लोण्याचा कसा गोळा असतो की नाही, तसा झालेला आहे तो. हे असं हाताला पण सगळं छान तूप अजिबात लागत नाही, म्हणजे खवा अजिबात हाताला लागत नाहीये, अगदी तुपट झालेलं आहे ते. आणि आता आपण हे मळून झाल्यानंतर म्हणजे जवळ 15 मिनिटं मळून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण हे जे काही त्याच वाटीनं, म्हणजे ज्या वाटीनं आपण खवा घेतला होता 4 वाट्या, त्याच वाटीनं आपण मैदा घेतलेला आहे या प्रमाणात. 1 वाटी. पण जरी आपण हा घेतलेला असला तरी एकदम न घालता आपण हळूहळू त्याच्यामध्ये घालून हा सगळा पुन्हा याच पद्धतीनं सगळं मळून घेऊया. सुरुवातीला 4 चमचे घालूया आपण. चालेल. आणि कधी कधी खवा पातळ असतो, कधी थोडासा घट्ट असतो, किंवा तुम्ही आणल्यानंतर फ्रीजरमध्ये जर ठेवला असेल तर तो खूप घट्ट असतो. तर याच्यासाठी आपण तो नॉर्मल टेम्परेचरला पाणी सुटतं, तर त्याला नॉर्मल टेम्परेचरला आणून मग त्याच्यामध्ये आपण सगळं हे करणार आहे, गुलाबजामुन करणार आहोत. आणि मैदा जेव्हा आपण घालत असतो तेव्हा आपल्या हाताला लागतं की खवा अजूनही सैलसर लागतोय किंवा घट्ट होत आलाय, त्याच्याप्रमाणे मग थोडंसं मैदा हे वाढवायचा. म्हणजे ते कसं होतं आपलं की खव्याच्या कसा आहे त्याच्यावरती मैदा किती बसेल, 1-2 चमचे कमी किंवा जास्त. घट्ट असेल तर थोडासा मैदा कमी बसणार आहे, जर थोडासा पातळ असेल तर 1-2 चमचे जास्त बसणार आहे. तसं घातलं तरीही चालेल, काही फरक पडत नाही आहे जास्त. आता अजून लागणार आहे, त्यामुळे अजून पुन्हा आपण 4 चमचे घालून घेऊया त्याच्यामध्ये. आणि हा जो अगदी थोडासा राहिलाय ना, तेवढा मात्र राखून ठेवूया. आधी आपण हे सगळं व्यवस्थित मळून घेऊया आणि मग लागला तर हा घालूया आपण त्याला. थोडासा आता आपला एवढा राहिलेला आहे, तर अगोदर एखादा टीस्पून वगैरे, तर मला असं वाटतं की एवढा शिल्लक आपला राहील. कारण मैदा जास्त झाला ना तरी सुद्धा मग घट्ट होतात, म्हणजे आतमध्ये ते अगदी मुरले जात नाहीये. अगदी तो गोळा करून घेतल्यानंतर त्याला अजिबात चिरा वगैरे नाही पडला की पुष्कळ झाला तेवढा तो. आपण हा सगळा आता एकदा मळून घेऊया आणि छान एक गोळा करून बघूया. आणि त्याला जर क्रॅक गेले नाहीत तर मग झालं व्यवस्थित. आता हा असा व्यवस्थित ह्याला कुठेही क्रॅक जात नाहीये,
फक्त आता ह्याला एक 5 मिनटं आपण छान मळून घेऊया. म्हणजे आपल्याला जो काही आपण मेजरमेंटचा घेतला होता तर त्याच्यापैकी 1-2 चमचे फक्त आपला मैदा उरलेला आहे. आता हे फक्त आपण 5 मिनटं छान मळून घेऊया. तर आता 5 मिनटं आपण मैदा घातल्यानंतर मस्त पुन्हा एकदा मळून घेतलं आणि आता असे हे 4 गोळे करून ठेवलेत आपण. आणि अगदी एकसारखे जर गुलाबजाम व्हायचे असतील म्हणजे दिसायलाही छान दिसतात तर मेजरमेंटचा एखादं तुम्ही स्पून घ्या. तुमच्या घरात अगदी लहान आवडतात, मध्यम आकाराचे, कसे तुम्हाला हवे तसे. तर आता आपण हा घेतलाय आणि त्याने साधारण हे असं पीठ घेतोय आपण, म्हणजे एकसारखे अगदी होतात, एकसारखे. आणि थोडंसं प्रेस करायचं म्हणजे हातातल्या हातातच तो मळला जातो. आणि हा इथं आपल्याला एवढा दिसला तरी तो आपण जेव्हा तळतो त्यावेळेला तो अगदी छान मोठा होतो आणि नंतर पाकात घातल्यानंतर आणि परत मोठा होतो तो. तर आता साधारण या आकाराचे आपले होत आहेत. कुठेही आपल्याला याला क्रॅक दिसत नाहीये. तर आता असेच या साईजने आपण ह्याचे सगळे आधी गोळे तयार करून घेऊया. तर अर्धा किलो खव्याचे आणि त्याच्यामध्ये मैदा घालून आपले 60 गुलाबजाम तयार झालेत. आपण 1 टीस्पूनचा घेतलेला होता खव्याचा, जो आपण मेजरमेंट केलेलं होतं ते एकसारखे होण्यासाठी आपण 1 टीस्पून चमचा घेतलेला आणि त्याच्याप्रमाणे आपले 60 झालेत आता हे. तर आता हे सगळे गुलाबजाम आपण इकडे कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण आधी पाक करून घेऊया आणि मग तळूया. कारण काय होतं की जर तुम्ही गरम गरम गुलाबजाम गरम गरम पाकात टाकले तर थोडेसे फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आधी आपण पाक करून घेऊया म्हणजे तो थोडासा नंतर नॉर्मल राहील. आपण पाक करतोय त्यासाठी 4 वाटी आपण खवा घेतलेला होता गुलाबजामसाठी, तर त्याच्यासाठी आपण आता 4 वाटी साखर पण घेतोय. गोडीला थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता साखर, पण आपण तेवढ्याची तेवढी घेतोय मेजरमेंट. कारण बऱ्याच जणांना गुलाबजाम बरोबर पाक खायला सुद्धा खूप आवडतो आणि तो छानही लागतो. त्यामुळे आपण परफेक्ट तेवढंच घेतो 4 वाटी. अशी अगदी भरून न घेता आपण फक्त थोडीशी आतली रेघ घेतो. त्याच्यामध्ये 3 वाट्या पाणी म्हणजे ज्या आपण ह्यानी साखर घेतली आहे किंवा मैदा घेतला होता किंवा खवा घेतला होता तीच वाटी आपण कायम ठेवली आहे. तर आता 3 वाट्या घालू. म्हणजे साखरेपेक्षा आपण थोडंसं कमी पाणी घालतो. म्हणजे थोडक्यात साखर बुडेल इतपत झालंय पाणी. तर सगळं हे छान असं ढवळून घेऊया आपण. आणि आता मी गॅस चालू करते. आणि सध्या आपण मोठ्या गॅसवरतीच ते एक उकळी येईपर्यंत मोठ्या गॅसवरती केलं तरी चालेल, जोपर्यंत साखर विरघळेल. आणि नंतर आपण गॅस कमी करणार आहोत. आणि आपल्याला कुठला एकतारी वगैरे पण करायचं नाही, फक्त चिकट म्हणजे थोडक्यात साखरेच्या पाण्याला कसा चिकटपणा येतो तेवढा चिकटपणा आला की आपण थांबणार आहे. कारण गुलाबजाम म्हटलं की त्यात आतमध्ये मुरायला लागणार आहेत ना ते, त्यामुळे आपण खूप घट्ट पाक केला की तो वरून फक्त लागतो आणि आतमध्ये आपलं तसंच लागतं ते विदाऊट शुगरचं. आपली ही पूर्ण साखर अशी विरघळ आहे ह्याच्यामध्ये आणि थोडीशी ह्याला उकळी पण यायला लागली. आता आपण थोडासा गॅस आहे तो आपण कमी करूया. मीडियम गॅसवरती आपण आता ह्याला पुढची स्टेज येईपर्यंत म्हणजे चिकट होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये शिजवून घेऊ. मला वाटतं 1-2 उकळी आली की चिकट होईल. मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनटं पाक परत शिजवून घेतला आणि ह्याला तार वगैरे काही येत नाहीये. फक्त हा साखर जशी चिकट होते तसं ते फक्त चिकट झालेलं आहे. तर ह्या स्टेजला आपण आता गॅस बंद करतोय. साधारण 1 उकळी आल्यानंतर 4 ते 5 मिनिटामध्ये. म्हणजे आपलं हे अर्धा किलोचं प्रमाण आहे, पण तुमचं जर जास्त असेल तर वेळ जास्त लागेल. पावशेरच्या करणार असेल तर प्रमाण जे आपल्याला शिजवायची जी प्रक्रिया आहे त्याला थोडंसं कमी वेळ लागेल. त्यामुळे थोडंसं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, फक्त चिकट झालं की बंद करायचं आहे. गॅस बंद केल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालूया आणि थोड्याशा काही केशरच्या काड्या त्याच्यामध्ये घालूया. नंतर आपण वर लावणारच आहे, पण थोडासा गरम असताना जर केशरच्या काड्या घातल्या तर त्याचा रंग छान येतो. आणि आता हा पाक जो आपण केला आहे तो आता थंड होऊन देऊया. म्हणजे अगदी गरम असताना त्याच्यामध्ये आपण गुलाबजाम घालणार नाही आहे म्हणून पाक आधी केला. आणि आता पाक थंड होतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती कढईत तेल तापत ठेवूया आणि गुलाबजाम तळायला घेऊया. आपण बारीक गॅसवरती तेल तापायला ठेवलं होतं, तर थोडासा तावडलं आहे. म्हणजे अगदी खूप आपण तापवलेलं नाही आहे, कारण हे गुलाबजाम तळताना तेल खूप तापवायचं नाही आहे, नाही तर काय होतं वरून पूर्ण लगेच करपले जातात आत आणि कच्चे राहतात. तर आपण
एक छोटासा झालेला आहे, हा टाकून बघूया कितपत तेल टाकलंय, त्याच्यावरती आपण पुढचे टाकूया. मग तर एक मी टाकून बघते. तर अगदी टाकल्यानंतरला बारीकसे असे बबल यायला लागलेत, म्हणजे हे परफेक्ट टाकलेलं आहे. म्हणजे खूप मोठे मोठे बबल झाले तर तुमचं खूप पुढं गेलेलं आहे तेल, तर गॅस कमी करा आणि थोडासा त्याचा ताव कमी करून मग नंतर टाका. तर आपलं हे परफेक्ट तेल तापलेलं आहे. तर आपण पुढचे पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि एका वेळेला खूप पण टाकायचे नाही आहेत. आणि असं पाहिजे की तेल तुमच्या गुलाबजामच्या वरती यायला पाहिजे. जर गुलाबजाम वरती आला आणि तेल खाली राहिलं तर तो असा त्याचा आकार बदलतो, पूर्ण चपटा होतो आणि त्याला एक असा डोंगर येतो. तर हा असा पूर्ण म्हणजे नेहमी कढई घेताना अशी खोलकट घ्यायची, म्हणजे मग चांगला तळला जातो तो. छान आपण सगळे हे करून ठेवलेले एकसारखे आहेत. त्यामध्ये आपण एका वेळेला 8 ते 9 आपण घालतोय. तर खूप घातले तर त्याचा काय होतं, ताव मग कमी होतो आणि फुटायची शक्यता असते. त्यामुळे गर्दी करायची नाही आहे त्याच्यामध्ये. आपण 9-10 एका वेळेला टाकले आणि त्याला लगेच हलवायचं नाही आहे. टाकल्यानंतर अगदी त्याला एखादा मिनिट छान रेस्ट होऊन द्यायचं. 1 मिनिट साधारण त्याला टाकल्यानंतर तेलामध्ये अजिबात हलवलेलं नाही आहे. तर थोडासा त्याचे सगळे असे बबल सगळीकडून सुरू झाले की आपण फक्त झाऱ्याच्या ह्या बाजूने त्याला असे फक्त पुश करायचे. म्हणजे काय होतात, ते सगळे मोकळे होतात. कारण इकडच्या बाजूने केले की त्याला मध्ये लागतं आणि ते फुटला जातो गुलाबजाम. किंवा कोणताही पदार्थ तळताना नेहमी स्टार्टिंगला ह्या बाजूने फक्त पुश करायचं. आणि मग एकदा ते सुटले की मग आपण चांगले भाजून घेतो ते, तळून घेणार आहे. साधारण एवढे आपण 10 टाकलेले त्याच्यामध्ये. तर एक 4 ते 5 मिनिटामध्ये छान बारीक गॅसवरती ते तळून होतात. तो कलर आपल्याला पाहिजे आहे तो परफेक्ट येतो. कारण थोडासा डार्क कलरवरती करून घ्यायचं, म्हणजे तो खमंग पण लागतो. आणि जे आपण बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनटं आपण छान असे तळलेत. आता त्याला कलर यायला लागलेला आहे मस्त असा गोल्डन ब्राऊन. तर साधारण अजून थोडासा आला की आपण त्याला काढू बाहेर. तर छान परफेक्ट कलर आलेला आहे. आता आपण सगळे हे काढून घेऊया. ह्याच्यातून मी ह्या चाळणीत काढते, म्हणजे त्याचं तेल जे एक्स्ट्रा आहे ते ह्याच्यामध्येच पडेल. मस्त कलर आला एकदम गोल्डन कलर आलेला आहे. आणि आपण पाकाचा मगाशी जो हे करत ठेवला होता ना, आपण थंड करत ठेवला होता, पण अगदी थंड न होता तो थोडासा कोमट असला पाहिजे आणि गुलाबजाम मात्र गरम पाहिजे. आता आपण हे तळलेले जे गरम गरम गुलाबजाम आहेत तर त्याच्यामध्ये आपण पाकामध्ये सगळे हे टाकून घेतोय. आणि हे सगळे थोडेसे हलवून घ्यायचे असे फक्त. आणि जेव्हा पाकाचं भांडं घ्याल तेव्हा थोडंसं पसरट घ्यायचं, म्हणजे काय होतं की गुलाबजाम सगळे मोकळे त्याच्यामध्ये त्या पाकामध्ये सगळे हे होतात. जर तुम्ही थोडंसं भांडं लहान घेतलं तर ते गुलाबजाम एकमेकांवर पडत जातात आणि थोडासा त्याचा शेप पण बदलतो. त्यामुळे घेताना पसरट भांडं घ्यायचं. आता याच पद्धतीनं आपण हे सगळे जे काही बाकीचे गुलाबजाम राहिलेत ते सगळे याच पद्धतीनं आणि याच रंगावर तळून घेऊया. सगळे आता गुलाबजामुन तळून झालेले आहेत. एकसारखा सगळा अगदी रंग आलेला आहे सगळ्या गुलाबजामुनचा. थोडंसं त्यात आपण ह्याला हलवूया आणि त्याच्यावर आत्ता तळलेला त्याच्यावर पाक हो सगळीकडे हलवून घेऊ. थोडंसं अगदी सावकाश हलवायचे. पाक सुद्धा अगदी आपला छान जेवढा पाहिजे तेवढा पातळ अगदी झालेला आहे. त्यामुळं आपला 2 तासामध्ये अगदी छान हा मुरला जाईल. तर आता 2 तास झालेले आहेत. तर आता आपण बघूया की किती छान मुरलेत ते. कारण 1 तास 2 तासामध्ये छान मुरले जातात ते. किंवा आपण चेक करूया 2 तासानंतर की कितपत तो मुरलाय. अगदी छान असा दिसतोच आहे तो एकसारखा अगदी सगळ्या बाजूनी. आणि अगदी असा ज्युसी अगदी असा केला की आपण दाबला तर परत आहे त्या स्टेजला येतोय तो. म्हणजे असा त्याला खड्डा वगैरे अजिबात पडत नाहीये. त्यामुळे तो आतून पण छान मुरलेला आहे. कट करून बघूया आतमध्ये. आपण कट करून बघूया पाक आतमध्ये किती शिजलाय. वा मस्त अगदी एकसारखा आतपर्यंत पाक गेलेला आहे त्याचा. आणि अगदी स्टीप पण आहे आणि खूप पण अगदी मऊ पडलेला नाहीये. म्हणजे तो अगदी परफेक्ट पाक आपला तयार झालेला आहे.
आपण जेव्हा गुलाबजाम तळले तेव्हा पाक आपला कोमट होता, पण जर तुम्ही गरम गरम पाकामध्ये घातले गेले चुकून तर मात्र काय होतं की गुलाबजामचा शेप बिघडायची शक्यता असते. म्हणून एक वेळ गुलाबजाम गरम गरम असते तरी चालतील, पण पाक मात्र कोमटच पाहिजे. त्यामुळे आपला कसं आहे की आपण कोमट पाकामध्ये घातल्यामुळे शेप बिघडलेला नाही आहे. तर आज आपण खव्याचे गुलाबजाम ही रेसिपी बघितली. तर तुम्ही पण नक्की करून बघा, आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की तुमचे गुलाबजाम कसे झाले. आणि आजचे जर गुलाबजाम तुम्हाला आवडले असतील तर आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.